तुळशीदास इंगळे ISPतून सेवानिवृत्त। विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित सेवापूर्ती सोहळा संपन्न। निरोप म्हणजे निरोप नसतो, हा तर एक आरंभ आहे। नव्या ध्येयाचा, नव्या स्वप्नांचा हा तर खरा प्रारंभ आहे। नाशिक रोड येथील समाजसेवक आणि प्रेस कामगार तुळशीदास इंगळे हे प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झालेत। तुळशीदास रामदास इंगळे इंडिया सिक्युरिटी प्रेस CSD विभागातून प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झालेत। सेवापूर्ती समारोह आणि अभिष्टचिंतन तसेच सेवापूर्तीचा उत्सव सोहळा नाशिक रोड येथील प्रेस जिमखाना हॉल येथे गुरुवारी 1 ऑगस्टला सायंकाळी संपन्न झाला। यावेळी त्यांच्या सपत्नीक, कामगार आणि मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी तुळशीदास इंगळे यांना शुभेच्छा दिल्या। सेवानिवृत्त होत असताना आपल्या जीवनाच्या खडतर प्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना इंगळे यांचे डोळे पाणावले। सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास इंगळे यांना इंडिया सिक्युरिटी प्रेसचे चीफ जनरल मॅनेजर यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2013 रोजी उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते। यावेळी पाहुण्यांसाठी खास स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, गरजीत सिंग, रितेश पाल, NR वेड्डी, ज्ञानेश्वर जुद्रे, विकास पर्वे, मनोज चिमणकर, राजेश टाकेकर, नितीन तेजाळे, रामभाऊ जगताप, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, अमोल चंदनशिवे, संतोषजी कुलथे, रवी गुप्ता, मचिंद्रजी मगर, मुकेशजी चतुर्वेदी, SK गुप्ता, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, संजय भालेराव, व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती महाराज इंगळे, अशोक सातभाई आदी मान्यवरांसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले। प्रदीप तुळशीदास इंगळे, निकिता प्रदीप इंगळे, राजेश माधवराव देशपांडे, भाग्यश्री राजेश देशपांडे आदी स्वागतोत्सुक होते। सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी माझ्या परिवाराने आयोजित केलेला होता। मी गेल्या 33 वर्षापासून इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये एक कामगारपासून ते हेड सेक्रेटरीपर्यंत नोकरी केली आणि कालच 31 जुलै 2024 रोजी सेवापूर्ती सत्कार सोहळा झाला। परंतु आमच्या परिवाराची एक इच्छा होती की आमच्या वडिलांनी आमच्यासाठी काय केलं, पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी माझ्या परिवारासाठी त्या मुलांचं शिक्षण केलं, त्यांना नोकरीला लावण्याचा प्रयत्न केला, ते नोकरीला लागले, वेट सेटल झाले। अजूनही विशेष एक सांगू शकतो की माझ्याजवळ जरी पैसा नसला तरी ही माणुसकी मी या ठिकाणी कमवलेली आहे आणि या माझ्या प्रेमापोटी या परिसरातील, या जनरोड परिसरातील, इतर राज्यातील, इतर देशातील आणि त्याचप्रमाणे आपल्या जळगाव जिल्ह्यातील सुद्धा या ठिकाणी अनेक मान्यवर मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, पत्रकार क्षेत्रातील सर्व आपले मीडियावाले हे सुद्धा या ठिकाणी मी उपस्थित येऊन त्या मला शुभेच्छा वर्षाव दिला। खरोखर मी या ठिकाणी सर्वांचे अभिनंदन करतो आणि थांबतो।